आणि बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक पहिले आणि पॉवर प्लेचे पहिले षटक घेऊन येत आहेत सुहास बोडरे उर्फ चिक्या. त्यांचा सामना करतील कृष्णा खुडे. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतील ते सुहास बोडरे, उत्कृष्ट असे बॉलर. पाहुयात पहिला चेंडू, फुलटॉसाचा चेंडू आणि बॉल येतोय डीप लेगला आणि हा जातोय षटकार. कृष्णा यांच्या बॅटमधून आलेला आहे पहिल्या चेंडूवरती हा षटकार. सुहास बोडरे यांचा फुलटॉस असा चेंडू जातोय सीमारेषा पार. पुढील चेंडू सुहास यांचा. सुंदर असा चेंडू, काही समजू शकले नाहीत हा चेंडू. पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाले कृष्णा खुडे यांच्या बॅटमधून षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती सुहास यांचे कमबॅक. पुन्हा एकदा तिसरा चेंडू आणि उडालेला आहे हवेमध्ये जेल आणि दोन्ही फिल्डरांचं झालेलं आहे पाकिस्तान. बॉल पडतोय मध्ये, कॅच होतोय ड्रॉप. तू पकडू का मी पकडू, तू पकडू का मी पकडू. बॉल पडलाय मध्ये, चौकात पडलेला आहे बॉल. यावरती 2 धावा. संघाची धावसंख्या 8. पुढील चेंडू सुहास यांचा. सुंदर असा फटका पॉइंटच्या डोक्यावरून मारलेला आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू जातोय सीमारेषा पार. लाईनमॅन यावरती फक्त एकच धाव. पुढील चेंडू सुहास यांचा सामना करतील रितेश. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, काही समजू शकलेले नाहीत आणि मिसकम्युनिकेशन होतंय यामध्ये, परंतु रनआउटच्या स्वरूपात कोणतीही विकेट आलेली नाहीये. निर्धाव असा चेंडू सुहास बोडरे यांचा. पुढील चेंडू रितेश जावळे यांच्यासाठी. बॅटची आतील एज लागते आणि पुन्हा एकदा येतोय निर्धाव असा चेंडू. षटकाची होते समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 9. पॉवर प्लेचं दुसरं षटक पाहूया दिव्यांश फायटर संघाकडून कोण घेऊन येते. निश्चितच दोन्ही संघांनी पण क्षेत्ररक्षणावरती काळजी घ्यायची. आज दिवसभरात खेळणाऱ्या प्रत्येक संघांनी आणि उद्याच्या सत्रात खेळणाऱ्या संघांनी नोंद घ्यायची. पुढील चेंडू नयन यांचा. हा, सुंदर असा चेंडू. यावरती येते कॅच आउट स्वरूपात ही विकेट कृष्णा खुडे यांची. सूरज मोहिते. कृष्णा खुडे यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत. सोन्या बोडरे. पुढील चेंडू सूरज यांचा.
शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, यावरती थर्ड मॅन क्षेत्रात गेलेला आहे बॉल आणि येतोय निर्धाव असा चेंडू. दोन्ही संघांना आपल्या क्षेत्ररक्षणावरती काळजी घ्यायची. सुंदर असा फटका, यावरती वन बाउन्स आणि इथे होती मिस फील्ड आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. हा येतोय चौकार. संघाची धावसंख्या 13. 1 बाद 13. ओमकार चव्हाण आपले मॅन ऑफ द मॅच चषक घेण्यासाठी पॅव्हलियनशी संपर्क करायचा आहे. पुढील चेंडू सूरज यांचा, सामना करतील सोन्या. पुन्हा एकदा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, कीपर कडून होते थोडंसं फंबल, परंतु कोणतीही धाव नाही. संघाची धावसंख्या स्थिर, संघाची धावसंख्या 13. पुन्हा एकदा हवेमध्ये उडालेला चेंडू, पाहूया कपिल देव सारखा कॅच होतोय का, परंतु टू बाउन्स बॉल जातोय सीमारेषा पार. हा येतोय अजून एक चौकार. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच टायगर 11 वर्सेस श्रीराम वॉरियर्स, यामध्ये टायगर 11 संघाचे फलंदाज ओमकार चव्हाण यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देत आहेत प्रमोद सिंग. ओमकार चव्हाण यांनी उत्कृष्ट असे फलंदाजी केली होती टायगर 11 संघासाठी. त्यांना ट्रॉफी देत आहेत प्रमोद सिंग. पुढील चेंडू सूरज यांचा, सामना करतील सोन्या. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू आणि सीमारेषा पार. हा येतोय षटकार. सुंदर अशी फलंदाजी करत आहेत सोन्या बोडरे आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या धावसंख्येवरती. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला सोन्या बोडरे यांच्याकडून. लगातारचे चौकार आणि षटकार आपल्याला त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. पुढील होणारा सामना असिफ 11 वर्सेस SK रॉयल्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी कृपया नोंद घ्यायची की नाणेफेकीसाठी आपल्याला पॅव्हलियनशी संपर्क करायचा आहे. आसिफ 11 आणि SK रॉयल्स. संघाची धावसंख्या 23. पॉवर प्ले नंतर संघाची धावसंख्या दाजी 11 संघाची 23. वैयक्तिक दुसऱ्या आणि संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहे सुहास बोडरे. कुठेतरी धावसंख्या रोखावी लागेल दिव्यांश फायटर संघासाठी. पॉवर प्लेचं षटक झालेले आहे समाप्त. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू सुहास यांचा. रितेश जावळे काही समजू शकलेले नाहीत. प्लॅन मिस, यावरती येतोय निर्धाव असा चेंडू. पुढील चेंडू सुहास यांचा. शॉर्ट पिच पद्धतीचा लेंथ चेंडू, यावरती कव्हर्सला येते 1 धाव. पाहुयात सुहास बोडरे वर्सेस सोन्या बोडरे अशी लढत. सोन्या बोडरे यांच्या बॅटमधून
मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सुंदर असा क्लासिक असा कव्हरच्या डोक्यावरून हा फटका आणि येतोय 6 धावा. मला वाटतंय दिवसातून 3 टाइम प्रॅक्टिस तरी असावी यांची. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला सोन्या बोडरे यांच्या बॅटमधून. नाश्ता, सकाळचं जेवण आणि दुपारचं जेवण पण आताच केलेलं आहे बहुतेक. वडील चेंडू सुहास यांचा, सामनगरतील सोन्या. सुंदर असा फटका, यावरती 1 धाव. स्ट्राइक केलेले आहे रोटेट. सुंदर असं फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते सोन्या यांची. सोन्यासारखी फटकेबाजी सोन्या यांची. आसिफ 11 आणि SK रॉयल्स कर्णधार. SK रॉयल्स आपले कर्णधार पाठवायचे पॅव्हलियन मध्ये. आसिफ 11 संघाचे कर्णधार पॅव्हलियन मध्ये आलेले आहेत, त्यांचं धन्यवाद. आणि SK रॉयल्स आपले कर्णधार पॅव्हलियन मध्ये पाठवायचे. संघाची धावसंख्या 32. दाजी 11 संघाची धावसंख्या 32. सुहास बोडरे यांचा पुढील चेंडू. सामना करतील सोन्या बोडरे. SK रॉयल्स आपला कर्णधार पाठवायचा आहे. सुंदर असा पुन्हा एकदा लॉंग ऑफला मारलेला चेंडू आणि यावरती सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. यावरती फक्त 1च धाव. षटकाची होते समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर दाजी 11 संघाची धावसंख्या 11.00 च्या सरासरीने पोहोचते 33 या धावसंख्येवरती. आणि पुढील होणारा टॉस उडवतील नितीन दायगुडे, हॉटेल अंबिकाचे प्रोप्रायटर नितीन दायगुडे. आसिफ 11 आणि SK रॉयल्स या संघांमध्ये होणारा हा सामना. आणि नाणेफेक करतील ते नितीन दायगुडे, हॉटेल अंबिकाचे प्रोप्रायटर. पुढील होणारा सामना आसिफ 11 वर्सेस SK रॉयल्स. आणि या 2 संघांमधील नाणेफेक जिंकलेले आहे आसिफ 11 या संघाने. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी 4थे षटक घेऊन आलेले आहेत बंटी जावळे. त्यांचा सामना करतील सोन्या. दाजी 11 संघाची धावसंख्या झालेली आहे 3 षटकानंतर 33. 11च्या सरासरीने काढत असलेले धावा. आणि सोन्या बोडरे यांची उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा कॅचची संधी आणि उत्कृष्ट असा कॅच पकडलेला आहे. बंटी जावळे यांनी आपल्या पहिल्याच चेंडूवरती घेतलेले आहे. सोन्या बोडरे यांची विकेट. संघाला बसतोय 2रा धक्का. सोन्या बोडरे यांच्या स्वरूपात त्यांची जागा घेण्यासाठी पाहूयात दाजी 11 संघाकडून. दाजी 11 संघाकडून आलेले आहेत सोन्या बोडरे यांची जागा घेण्यासाठी DK. बंटी जावळे यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते. आणि बंटी जावळे आणि DK यांच्यातील लढत पाहण्यासारखी असेल. APL चालू व्हायच्या 4 दिवस आधीपासून कधी एकदा बॅटिंग मिळते, कधी एकदा बॉलिंग मिळते, असे प्रत्येक खेळाडूला वाटतंय.
पुढील चेंडू बंटी यांचा, सामना करतील डीके. पहिला चेंडू सुंदर असा लेग ग्लान्स केलेला आहे आणि यावरती भेटते एक सिंगल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावा. रितेश जावळे संघाचे कर्णधार अजूनही उपस्थित. शेवटच्या षटकांमध्ये रितेश जावळे यांना सुद्धा मोठी फटकेबाजी करावी लागेल. एक टार्गेट उभं करावे लागेल दिव्यांश फायटर संघापुढे. पुढील चेंडू बंटी यांचा, सामना करतील रितेश. रितेश जावळे यांची कॅच आउट स्वरूपात पडलेली ही विकेट. सुंदर असा कॅच पाहायला मिळतोय आपल्याला. बंटी जावळे यांनी घेतलेली आपल्या ओव्हरमध्ये दुसरी अशी विकेट. सुंदर असं षटक हाताळत आहेत बंटी जावळे. रितेश जावळे यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत प्रवीण चौरे. दोन अनुभवी असे फलंदाज डीके आणि प्रवीण चौरे. पाहूया डेथ ओव्हर मध्ये आपल्या संघासाठी किती टोटल उभी करतायत दाजी 11 संघासाठी. बंटी जावळे यांचं उत्कृष्ट असं षटक आपल्याला पाहायला मिळते. पहिले 3 चेंडू विकेट, सिंगल विकेट. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल पाहायला मिळत आहेत आपल्याला दिव्यांश फायटर संघाकडून. पुढील चेंडू बंटी यांचा, सामना करतील प्रवीण चौरे. पुन्हा एकदा लेंथ बॉल आणि काही समजू शकलेले नाहीत, प्ले अँड मिस. सुंदर असं षटक पाहायला मिळते बंटी यांच्याकडून. पहिल्या 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव दिलेली आहे आणि 2 विकेटा त्यांच्या खात्यामध्ये. पुढील चेंडू बंटी यांचा, सामना करतील प्रवीण चौरे. फुलटॉस असा चेंडू आणि 2 बाउन्स जातोय फिल्डरच्या हातामध्ये. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये. यावरती फक्त 1 धाव. सुंदर असं षटक बंटी यांचं. पुढील चेंडू, सामना करतील डीके. आणि हा नो चेंडू येतोय. पंचांचा निर्णय हा नो चेंडू आणि यावरती नो चेंडू प्लस 1 बाउन्सची वॉर्निंग. आणि पंच या ठिकाणी फ्री हिट आहे ना, आणि यावरती फ्री हिट दाजी 11 संघासाठी संधी. फ्री हिटचा चेंडू, सुंदर असा फटका, तितकीच उत्कृष्ट अशी फिल्डिंग आणि हा डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु काही समजू शकले नाही. आणि डीके यांचं वैयक्तिक स्वतःची 1 धाव पळून पूर्ण झालेली आहे, पण खालचा बॅट्समन पडल्याशिवाय ही धाव मांडली जाणार नाही. संघाची धावसंख्या झालेली आहे 4 षटकाच्या समाप्तीनंतर दाजी 11 संघाची धावसंख्या जाते 36 या धावसंख्येवरती. आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत श्रेयश. दिव्यांश फायटर संघाकडून शेवटचं षटक आणि वैयक्तिक पहिलं असं षटक घेऊन येत आहे श्रेयश. त्यांचा सामना करतील प्रवीण चौरे. छत्तीस धावसंख्या धावफलकावरती. सुंदर असा पॉइंटच्या डोक्यावरून मारलेला फटका, यावरती 1 बाउन्स. चेंडू जातोय सीमारेषा पार, हा येतोय चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते येते 40 या धावसंख्येवरती. या आधीचं षटक पाहायला गेलं तर फक्त त्यामध्ये आलेल्या होत्या 3 धावा. 3 ओव्हरीनंतर दाजी 11 संघाची धावसंख्या होती 11च्या सरासरीने 33 धावा. परंतु बंटी जावळे यांचं उत्कृष्ट असं षटक पाहायला मिळालं. यामध्ये आल्या 2 विकेट्स.
आणि फक्त 3 धावा. आणि या ओव्हरीमध्ये पहिल्या चेंडूवरती येतोय पॉईंटच्या डोक्यावरून प्रवीण चौरे यांच्या बॅटमधून चौकार. संघाची धावसंख्या दाजी 11 संघ पोहोचतोय जाऊन 40 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू श्रेयश यांचा, सामना करतील प्रवीण चौरे. शेवटचे 5 चेंडू, पाहूयात आपल्या संघासाठी कितीचे टार्गेट उभं करतायत. फुलटॉसचा चेंडू मारलेला आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये, यावरती उत्कृष्ट अशी फिल्डिंग सुहास बोडरे यांची, यावरती फक्त 1 धाव. संघाची धावसंख्या 41. कुठेतरी डीके यांना सुद्धा फटकेबाजी करावी लागेल आता. दाजी 11 संघासाठी शेवटचे 4 चेंडू असतील. पुढील चेंडू श्रेयश यांचा, सामना करतील डीके. सुंदर असा फटका, परंतु बॅटवरती चेंडू आलेला नाही आणि इथे उत्कृष्ट अशी फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला. आणि जातोय हा चौकार पायाला धडकून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 45 धावसंख्येवरती. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं की क्षेत्ररक्षण किती गरजेचं आहे. श्रीराम वॉरियर्स संघाला याचा फटका बसलेला होता. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी येथे विकेट. अतिरिक्त असा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला या ठिकाणी. डीके यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत स्वप्नील. या ठिकाणी 1 धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 धावसंख्येवरती. षटकातील शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या 46. पाहूया दिव्यांश फायटरला दाजी 11 कितीचं टार्गेट देत आहेत. प्रवीण चौरे सामना करतील श्रेयश यांचा. फुलटॉसचा चेंडू आणि उत्कृष्ट अशी फिनिशिंग आपल्याला पाहायला मिळालेली आहे. प्रवीण चौरे यांच्या बॅटमधून आलेला आहे उत्कृष्ट असा षटकार. शेवटचा चेंडू, फुलटॉस असा चेंडू आणि यावरती षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 52 धावा आणि दिव्यांश फायटर संघासाठी 53 धावांचे टार्गेट जर हा सामना जिंकायचा असेल तर. सुंदर असं षटक पाहायला मिळालं होतं आपल्याला बंटी जावळे यांचं. तरी दिव्यांश फायटर संघ 50च्या आतमध्ये धावा रोखू शकलेला नाही. थोडीशी मिस फिल्डिंग आणि 1-2 लूज बॉल प्रत्येक षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. चला दाजी 11 आपलं क्षेत्ररक्षण लावायचंय. पुढील होणारा सामना ACP 11 वर्सेस CSK रॉयल्स. ACP 11 संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. हा सामना झाल्यानंतर लगेचच आपले क्षेत्ररक्षण ACP 11 संघाने लावून घ्यायचंय. सामना कमिटी, आपण अंपायर साठी पण पाण्याची सोय करायची.
चला दाजी 11 संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय आणि दिव्यांश फायटर संघ आपल्या आघाडीचे 2 फलंदाज ग्राउंड मध्ये पाठवायचे. दुपारच्या सत्रामधील होत असलेला हा सामना दाजी 11 वर्सेस दिव्यांश फायटर. स्कोरबोर्ड वरती दाजी 11 संघाने लावलेले आहेत 52 धावा. त्याचा पाठलाग करतील दिव्यांश फायटर संघ. 53 धावा बनवायचे आहेत आपल्याला हा सामना जिंकण्यासाठी. चला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. दिव्यांश फायटर आपल्या आघाडीचे दोन्ही फलंदाज पाठवायचे. तसेच दाजी 11 आपले 5 बॉलर सिलेक्ट करून ठेवायचे. चला दिव्यांश फायटर आजच्या दिवसातील राहिलेले सामने सुद्धा आपल्याला वेळेत पूर्ण करायचे. APL चा हा पहिलाच दिवस. सीझन 5 YouTube प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते STC लाईव्ह. आणि दिव्यांश फायटर संघाकडून आघाडीचे फलंदाज आलेले आहेत सूरज मोहिते आणि त्यांना साथ देतील ते नॉन स्ट्राइक वरती संजय चव्हाण. चला सामना चालू करायचा आहे. दाजी 11 संघ आपले 5 बॉलर सिलेक्ट करायचे. चला सामना चालू करायचा आहे. दिव्यांश फायटर संघासाठी 53 धावांचे लक्ष्य. पाहूयात कसा पाठलाग करतायत. 10.80 ची सरासरी प्रत्येक ओव्हर मध्ये आपल्याला राखायची आहे. दिव्यांश फायटर पहिला चेंडू पॉइंट मध्ये मारलेला चेंडू यावरती एक धाव पळून पूर्ण. कुठेतरी डेंजर एरियाला धावत होते. संजय चव्हाण वैयक्तिक पहिले आणि संघासाठी पहिले षटक घेऊन येत आहेत. रितेश जावळे उर्फ झंप्या संघाचे कॅप्टन. पुढील चेंडू झंप्यांचा सामना करतील संजय चव्हाण. सुंदर असा फटका कव्हरच्या डोक्यावरून. पाहूया कॅच होतोय का. आणि सुंदर असा कॅच पकडलेला आहे. पहिला धक्का, पहिला हादरा, पहिला बळी लागतोय दिव्यांश फायटर संघासाठी. संजय चव्हाण यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत बंटी.
उत्कृष्ट असं षटक हाताळतायत झंप्या. दाजी 11 संघाचे कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट रितेश जावळे आणि त्यांची जागा घेण्यासाठी आता संजय चव्हाण यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत बंटी जावळे. पुढील चेंडू रितेश यांचा, सामना करतील बंटी. यावरती अपील, परंतु अपील फेटाळलेले आहे पंच. सुंदर असा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला रितेश जावळे यांच्याकडून. काही समजू शकलेले नाहीत बंटी जावळे. बंटी जावळे यांनी उत्कृष्ट असं षटक हाताळलं होतं. आता फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. कुठेतरी दिव्यांश फायटर संघाला हा सामना जिंकायचा असेल तर बंटी जावळे यांना उभं राहावं लागेल. पुन्हा एकदा मारलेला फटका, परंतु बॅटच्या आतील एज, यावरती कोणतीही धाव नाही. निर्धाव असा चेंडू पुन्हा एकदा रितेश जावळे यांच्याकडून. संघाची धावसंख्या स्थिर, संघाची धावसंख्या 1-1. कुठेतरी फुटबॉलचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू रितेश यांचा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फटकेबाजी करावी लागेल दिव्यांश फायटर संघाला. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, परंतु लाईन खराब. अतिरिक्त अशी धाव. संघाची धावसंख्या सरकते 2 या धावसंख्येवरती. वाईड चेंडू. सुंदर असा चेंडू बॉलरच्या बाजूने गेलेला हा चेंडू आणि येतोय चौकार. दिव्यांश फायटर संघाकडून आलेला हा पहिला चौकार. संघाची धावसंख्या 6. 1-6. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर दाजी 11 संघाची धावसंख्या होती 12 चेंडू आणि 23 धावा. त्याचा पाठलाग करताना 6 धावसंख्येवरती पोहोचलेला आहे दिव्यांश फायटर संघ. षटकातील शेवटचा चेंडू बाकी. रितेश जावळे यांचं उत्कृष्ट असे षटक. 3 डॉट चेंडू, 1 विकेट, 1 सिंगल आणि 1 चौकार. पुन्हा एकदा डॉट चेंडू. षटकाची होती समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर दिव्यांश फायटर संघाची धावसंख्या होते 1-6. एज कम्पेअर टू दाजी 11 अहिरे यांची पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती बिनबाद 9 आणि दिव्यांश फायटर संघाची धावसंख्या झालेली आहे 1 षटकानंतर 1-6. कुठेतरी धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल आपल्याला हा सामना जिंकायचा असेल तर. पुढील षटक घेऊन येत आहेत डीके, उत्कृष्ट असे गोलंदाज. त्यांचा सामना करतील सूरज. आणि या ठिकाणी त्रिफळाची लेग स्टंप उडलेला आहे. डीके यांचा पहिल्या चेंडूवरती सुंदर असा चेंडू आणि येथे विकेट सूरज यांच्या स्वरूपात बसलेला आहे. मोठा असा धक्का दिव्यांश फायटर संघाला. सूरज यांची धागा घेण्यासाठी गेलेले आहेत सुहास बोडरे. आपल्या संघासाठी उभं राहावं लागेल आता सुहास बोडरे यांना.
चला दाजी 11 कोणती टीम मीटिंग नको आहे आपल्याला. अंपायर बॉल द्यायचा आहे का? सुंदर असा डीके यांचा पहिला चेंडू आपण पाहिला. सूरज यांना त्रिफळाचीत केलं डीके यांनी. नवीन बॉलची मागणी होत आहे. चला चला नवीन चेंडू दिला जाईल आपल्याला. दाजी 11 लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावायचंय. पॉवर प्लेचं षटक चालू असल्यामुळे जुना चेंडू देता येणार नाही. दिव्यांश फायटर कृपया नोंद घ्यायची. पॉवर प्ले नंतर जर चेंडू खराब झाला किंवा चेंडू जर हरवला तर त्यानंतर जुना चेंडू पुरवला जाईल. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. पुढील होणारा सामना ACP 11 वर्सेस SK रॉयल्स आणि ACP 11 या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. हा सामना झाल्यानंतर लगेचच आपले क्षेत्ररक्षण ACP 11 संघाने लावून घ्यायचे. पुढील चेंडू डीके यांचा. सामना करतील सुहास बोडरे. पुन्हा एकदा हवेत मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा होतोय हा ड्रॉप. यावरती थोडेसे मिस फिल्डिंग आणि येत आहेत 2 धावा. कुठेतरी सुहास बोडरे यांना थांबून खेळावं लागेल आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 8 या धावसंख्येवरती. आणि तन्मय यांनी केलेला आहे हा कॅच ड्रॉप. कुठेतरी आपल्याला सनग्लासेसचा उपयोग करावा लागेल कारण सूर्य आपल्या डोक्यावरतीच आहे. पुढील चेंडू डीके यांचा. सुंदर असे चेंडू आतापर्यंत. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून सुंदर असा फटका सुहास बोडरे यांच्या बॅटमधून येतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. हळतोय चौकार. कुठेतरी अशीच फटकेबाजी करावी लागेल. सेफ फटके खेळावे लागतील आपल्या संघासाठी. आपली विकेटच्या मागे सुद्धा आता खूप मोठं प्राइस टॅग असेल. डीके यांचा चेंडू सुंदर असा फटकवला कव्हरच्या डोक्यावरून. या ठिकाणी मिळाल्या 4 धावा. संघाची धावसंख्या 10 12 धावा. पुढील चेंडू डीके यांचा. सामना करतील सुहास बोडरे उर्फ चिक्या. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू. यावरती बॅटीच्या आतील एज लागून 1 धाव. संघाची धावसंख्या 13. बंटी जावळे आणि सुहास बोडरे दिव्यांश फायटर संघाकडून फाईट करत असताना पाहायला मिळत आहेत. आणि दाजी 11 संघाकडून डीके पॉवर प्लेचं दुसऱ्या षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय बंटी जावळे यांच्यासाठी. पाहूया बंटी जावळे आपल्या संघासाठी पॉवर प्लेच्या राहिलेल्या चेंडूंमध्ये काय फायदा करून घेत आहेत. संघाची धावसंख्या कुठेतरी आत्ताशी आकार घेत आहे दिव्यांश फायटर संघाकडून. पुढील चेंडू डीके यांचा. लेंथ बॉल आणि पुन्हा एकदा सरळ मारलेला चेंडू. यावरती कोणती धाव नाही. बंटी जावळे यांच्या साईडला थ्रो आणि हा निर्धाव असा चेंडू. डॉट चेंडू डीके यांचा. पॉवर प्ले मधील शेवटचा चेंडू. दिव्यांश फायटर संघाची धावसंख्या 13. बंटी जावळे यांना मोठा फटका मारावा लागेल की आपली विकेट सांभाळून खेळतील बंटी जावळे पाहावं लागेल.
सुंदर असा फटका मारलेला आहे लॉंग ऑनला, नोंद घ्यायची दिव्यांश फायटर संघ. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अतिरिक्त जो वेळ आपण घालवतोय तो वेळ कुठेतरी आपल्याला कमी करायचा आहे. पुढील होणारा सामना ACP11 वर्सेस SK रॉयल्स. ACP11 संघ आपण नोंद घ्यायची की हा सामना झाल्या आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. धाव संख्या बनवायची आहे 54. टार्गेट मध्ये थोडासा बदल होतोय. दिव्यांश फायटर संघाला करायचे आहेत 53 धावा. सुंदर असा फटका, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे DK यांच्या स्वरूपात. या ठिकाणी फक्त एक धाव. फुलटॉसचा चेंडू होता. चिक्या बोर्डरे यांच्या बॅटीच्या टोला लागलेला हा चेंडू. यावरती कोणताही मोठा फटका नाहीये आणि कुठेतरी आपल्याला गेअर शिफ्ट करावे लागतील आता. दिव्यांश फायटर संघ आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्यासाठी सुहास बोर्डरे आणि बंटी जावळे यांना कुठेतरी फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा बॅटवरती आलेला नाही चेंडू आणि पुढं सोने बोर्डरे यांचे उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल होताना दिसत आहेत, परंतु कोणती अतिरिक्त धाव नाही. यावरती फक्त एक धाव. सिंगल आणि डबलने स्कोर आपल्याला आता तिथपर्यंत जाताना दिसत नाहीये. कुठेतरी ओव्हरच्या मागे 13 ते 14 धावा पाहिजेत. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, फुलटॉस चेंडू, परंतु पुन्हा एकदा वन बाउन्स चेंडू जातोय DK यांच्या डोक्यावरून. हा येतोय चौकार. फुलटॉस चेंडू चांगला बॅटवरती घ्यावा लागेल सुहास यांना. हा येतोय वन बाउन्स चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या धावसंख्येवरती. 2 बाद 23 दिव्यांश फायटर. सुहास बोर्डरे वैयक्तिक 12 धावसंख्येवरती खेळत आहेत. पुढील चेंडू रितेश यांचा. सुंदर असा फटका, पुन्हा एकदा बॅटमधून आवाज आलेला आहे आणि या ठिकाणी सोन्या बोर्डरे यांचं तितकंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. फक्त एक धाव. कुठेतरी फटकेबाजी करावी लागेल. अजूनही खूप साऱ्या धाव्या बनवायच्यात आपल्याला दिव्यांश फायटर. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून सुंदर असा फटका पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी पाहूया बॉल अडवलेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी 2 धावा. डीप मध्ये फिल्डिंग करताना थोडंसं सूर्यप्रकाशाची काळजी घ्यायची आहे. आपले क्षेत्ररक्षणाला कोणताही अडथळा येणार नाही यासाठी सनग्लासेसचा वापर करायचा आहे. दिव्यांश फायटर आपल्याला 53 धावसंख्या बनवायची आणि ACP11 आपल्याला ती धावसंख्या रोखायची आहे. पाहूयात कोण यामध्ये सफल होतंय. पुढील चेंडू रितेश यांचा. सामना करतील बंटी जावळे आणि स्टेप आउट झालेले आहेत बॉलिंगच्या आधी. पुन्हा एकदा घेतलेला आहे फुलटॉस चेंडू. डीप स्क्वेअर लेगला मारलेला चेंडू आणि कुठेतरी स्वप्नील यांची ते होती मिस फील्ड आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. हा येतोय चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या धावसंख्येवरती. 3 ओव्हर 30 धावसंख्या स्कोर बोर्डवरती. आणि ACP11 संघाची धावसंख्या होती 3 ओव्हरीनंतर 33 आणि दिव्यांश फायटर संघाची धावसंख्या आहे 3 ओव्हरीनंतर 30. बारा चेंडू आणि 23 धावा. दिव्यांश फायटर संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत वैयक्तिक पहिले आणि संघासाठी 4थे षटक घेऊन प्रवीण चौरे.
एक अनुभवी असे बॉलर, त्यांचा सामना करतील संघाचे हार्ड हिटर चिक्या बोडरे आणि नॉन स्ट्राईकवर आहेत संघाची जान आन बानशान आणि जान बंटी जावळे. 12 चेंडू 23 धावा. दिव्यांश फायटर हा सामना आपल्याला जिंकायचा असेल तर 12 चेंडू आणि 23 धावा बनवायचे. पुढील चेंडू सुंदर असा चेंडू, यावरती थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते आपल्याला विकेट किपर कडून आणि यावरती बाईटच्या स्वरूपात येते 1 धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या धावसंख्येवरती. प्रवीण चौरे यांचा पुढील चेंडू, सामना करतील बंटी जावळे. सुंदर असा फटका, परंतु बॅटवरती आलेला नाही, पॉइंटच्या स्वरूपात गेलेला बॉल आणि यावरती येते 1 धाव. सुंदर असा षटक पाहायला मिळते आपल्याला. प्रवीण चौरे आपल्या एक्सपिरियन्सचा पूर्णपणे वापर करत आहेत. महत्त्वाचं असं षटक असेल दोन्ही संघांसाठी हे. पुढील चेंडू प्रवीण चौरे यांचा, सामना करतील सुहास. फुलटॉस असा चेंडू आणि फाईन लेगला मारलेला चेंडू आणि हा येतोय चौकार. संघाची धावसंख्या जाते ती 36 या धावसंख्येवरती. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज दिव्यांश फायटर संघाला. पुढील चेंडू चौरे यांचा, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि भिरकवून दिलेला आहे. हा येतोय षटकार. सुहास बोडरे यांच्या बॅटमधून निघालेला हा उत्कृष्ट असा षटकार. कुठेतरी खूपच लूज चेंडू पाहायला मिळाला आपल्याला प्रवीण चौरे यांच्या मार्फत. खूपच लूज असा चेंडू, शॉर्ट पिच आणि लेग साइडला. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. चेंडू जास्त, धावा कमी. कुठेतरी जे षटक चांगलं चाललं होतं त्या षटकामध्ये 2 लागोपाठचे षटकार. सुंदर असा पुढचा फटका आणि 1 बाउन्स जातोय चेंडू सीमारेषा पार. स्कोर इक्वल. दिव्यांश फायटर संघ 10.80 ची सरासरी हवी होती, परंतु आता हवी फक्त 6 बॉल आणि 1 धाव. महागडा असे षटक पाहायला मिळालं आपल्याला. यामध्ये आले 2 चौकार, 2 षटकार आणि 2 सिंगल. सुहास बोडरे वैयक्तिक 34 धावसंख्येवरती खेळत आहेत. चला 1 धाव करायची आहे. बंटी जावळे आपल्याला 1 धाव बनवायची आहे. तन्मय काशीत नेक्स्ट बॉलर, सामना करतील बंटी जावळे. 6 चेंडू 1 धाव. लवकर मॅच संपवायची आहे. पुढील सामने पण आपल्याला खेळवायचे. बंटी जावळे, चला रिटायर्ड हर्ट. चला एक धाव बनवायची फक्त आपल्याला. आणि आसिफ 11 संघ आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावायचंय. हा सामना झाल्या बंटी यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत सूरज. सुंदर असा चेंडू, निर्धाव असा चेंडू. 5 चेंडू 1 धाव. 5 चेंडू 1 धाव. दिव्यांश फायटर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. सुहास बोडरे यांची उत्कृष्ट अशी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. वैयक्तिक 34 या धावसंख्येवरती आपल्या संघाचा
आणि या ठिकाणी दिव्यांश फायटर हा सामना जिंकलेले आहेत आणि दाजी 11 संघ आपल्या चुका टाळून पुढील सामन्यात आपल्याला पुन्हा एकदा त्याच जोशात उतरायचं आहे. आणि या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच असतील सुहास बोडरे, वैयक्तिक 34 नॉट आउट. आणि सामना कमिटीकडून आपल्याला एक सूचना, मंडपवाल्यांनी आपला मंडप लवकर बांधायचा आहे, कारण स्टेडियमच्या मालकाकडून ही विनंती आली आहे की आपल्या यूट्यूब लाईव्हसाठी मंडप लावायचा आहे लवकरात लवकर.